बजरंगबली कशा प्रकारे व्ह्यू दिसतोय आपल्याला. थोडा वेळ मस्तपैकी इथं आपण संपूर्ण व्ह्यू बघूयात. मला आता 3 धबधबे आहेत टोटल. एक एक दाखवतो मी या साईडला. आधी हा सर्वात मोठा धबधबा आहे गाईस, बघा हा सर्वात मोठा धबधबा आहे. पण मिक्स केल्या गेल्या ना मग मस्त खायला एकदम छान लागेल. बघा गाईस रस्ता सोडून दिला आणि जिकडं रस्ता नाही आहे तिकडनं चढता येते. पूर्ण डोंगरावरती सोडून गेले गाईस. बघा वरती हा रस्ता नाही आहे, दुसरा रस्ता आहे. त्या साईडनं रस्ता आहे आपल्याला, मागून तिकडनं रस्ता आहे पण हे इकडनंच सोडून गेले. बघा किती लोक आहेत वरती. वातावरणच इतकं सुंदर आहे ना गाईस की विचारूच नका तुम्ही. बघा आता हे पण चालले त्यांच्या मागे. ॲक्च्युली रस्ता तिकडनं आहे मागून, पण इकडनंच चढता येते. ठीक आहे, शॉर्टकट आहे, जास्त कठीण रस्ता नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल उंचावर येते सो त्याच्यामुळे, पण मस्त आहे. इकडनं चढूयात, आपण पण जाऊयात आता इकडनं आणि मग वरनं तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवूयात. ए अमित चला. सो चला गाईस आपण पण चढूयात आता इकडनं, जाऊयात. फक्त पडायला नको, चप्पल घातली काही सटकला म्हणजे गेलं बाई. वरनं व्ह्यू चांगला दिसतोय का बाई? हो का? चला गाईस आपण पण चढलो. वा काय छान व्ह्यू गाईस इथनं वरने, काही सुपर दिसतंय. चला अजून थोडंसं वरती जाऊया आणि तिथनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो की कशा प्रकारे व्ह्यू असणार आहे. गाईस पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर व्ह्यू आहे. चला आता थोडंसं अजून वरती जाऊयात. इकडे पण बरेच मुलं आहेत बघा वरती. हे बघा गाईस बरेच जण आलेले आहेत. सो चला आता इथनं तुम्हाला इकडचा व्ह्यू पूर्ण दाखवूयात. आपण थोडंसं अजून वरती जाऊयात. एकच नंबर व्ह्यू दिसतोय. वाव पाहू शकता गाईस तुम्ही की कशा प्रकारे डोंगर आहे हा आणि याच्यामध्ये वॉटरफॉल. गाईस सुपर काय नजारा आहे. गाईस गाई येऊन गेलेली वरती डायरेक्ट, एवढ्या वरती चढून आले. हे बघा हे पण दोघं आलेत, खालीच होते. चालले आता हे व्यवस्थित जा, फक्त गोमाताला म्हणा, कारण जागा खूप जबरदस्त आहे गाईस. पळतच चालली पण गाय. सो चला आपण आता मस्तपैकी इथं बराच वेळ थांबू आता वरती. हे चाल तिकडे जातो वर. सो चला गाईस अजून थोडंसं वरती जाऊयात आपण. तिथं पण मस्तपैकी जागा आहे आपल्याला. लोक आले ते गाईस इकडे बघा, सगळ्यांचे फोटोशूट चालू आहेत आय थिंक. चला जाऊयात आपण पण वरती. हे चला ना रे, काय मोबाईल दाखवू राहिले का नुसतं. गाईस बघा तुम्ही ह्या साईडला इकडं गाड्या किती, तुम्हाला इथनं गाड्या दाखवतो मी. बघा इथनं पूर्ण गाड्यांची लाईन लागलेली आहे गाईस. एवढ्या गाड्या आहेत इकडे बघा. या साईडला पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत, म्हणजे किती पब्लिक आलेली आहे पाहू शकता तुम्ही इथं. हे बघा चला जाऊयात आपण थोडं वरती. टावर चल तिकडे जाऊ ना वर. पुढं टावर आहे का जागा झाडात काहीच. इकडे बघा वरती टावर पण आहे. बघू आपण वरती चढूयात. बरेच जण ऑलरेडी चढलेले आहे तिकडे वरती. सुपर वातावरण आहे गाईस, पाहू शकता कशा प्रकारे वातावरण आहे. हे बघा हा टावर आहे, टावरवरती चढूयात आपण. जागा तर आहे वरती चढण्यासाठी, सो जाऊन बघूयात आपण वरती. पण आता वरती चढूयात. बरेच जण चढलेत वरती बघा. बादल गेला वरती, आपण पण चढूयात. बरीच गर्दी पण आहे वरती गाईस. ओ थांबाला जाऊ दे पुढं. चलो गाईस वरून खूपच छान दिसतंय टावरवरून. पूर्ण म्हणजे चौफेर आपल्याला चारी बाजूचा व्ह्यू पाहायला मिळेल. फायनली वरती आपण टावरवरती आलेलो आहे गाईस. चला आता तुम्हाला चौफेर पूर्ण व्ह्यू दाखवण्यात येईल. कशा प्रकारे व्ह्यू दिसतोय आपल्याला. आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जे धरण दाखवलं होतं आपण, पाहू शकताय कशा प्रकारे धरण आहे गाईस. अतिशय सुंदर, आजूबाजूला डोंगर आहेत आणि आतमध्ये धरण दिसतंय आपल्याला. चला आता तुम्हाला चौफेरचा आपण व्ह्यू दाखवूयात. सो पाहू शकता गाईस तुम्ही इकडं की कशा प्रकारे आपल्याला व्ह्यू दिसतोय. पूर्ण चारही बाजूने व्ह्यू दाखवूयात आपण. हे आपले जे वॉटरफॉल आहेत, 3 वॉटरफॉल आहेत या ठिकाणी पाहू शकता. आणि खाली पण ना अगदी बरेच लोक तिकडे गेलेले आहेत गाईस त्या साईडला. आता इथनं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे का नाही माहीत नाही, कारण इतकं खोल येते की प्रचंड प्रमाणामध्ये. इथनं तर काही तुम्हाला माणसं दिसणार नाहीत, कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नाही गाईस. पण पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे व्ह्यू दिसतोय आपल्याला.
अतिशय सुंदर गाईस, एकच नंबर. सो चला आता थोडा वेळ मस्तपैकी इथं आपण संपूर्ण व्ह्यू बघूयात आणि मग खाली जाऊयात आपण गाईस. ज्यांचं फोटोशूट चालू आहे इथं बघा, गर्दी किती होऊन गेलेली आहे, बरेच गर्दी आलेली आहे. सो चला आता फोटोशूट झालं की निघूयातच आपण. अतिशय सुंदर व्ह्यू येतोय गाईस इथनं फोटोसाठी, पाहू शकता तुम्ही. लोकेशन एकच नंबर आहे. वॉटरफॉल पण येतोय साईडला आणि इकडे जर बघितलं तुम्ही त्या साईडला आताच थोड्या वेळापूर्वी जे दाखवलं तुम्हाला धरण आहे बघा. वॉटरफॉलचं पूर्ण पाणी इकडं जात असेल कदाचित, इकडनं येत आहे बघा गाईस. हा जो वॉटरफॉल आहे ह्याचं पाणी इकडनं येऊन बरोबर या धरणाला जाऊन मिळत आहे. सो चला आता थोडा वेळ आपण इथं बसूयात आणि त्यांचे फोटोशूट वगैरे झाले की मग निघूयातच खाली. अजून पण फोटोशूट चालू आहे यांचं, केव्हांचं मुलींचे फोटो काढत होता. स्वतःचे फोटो काढायचे बाकी होते त्याच्यामुळे थांबलो आपण. स्वतः फोटो झाले की जाऊयात आपण खाली. चला आपण आता थोडंसं खाली जाऊयात. वरती बराच वेळ थांबलो, अर्धा एक तास. सो चला आता खाली जाऊयात थोडंसं. इकडनं बघा काय पूर्ण डोंगर आहे. चप्पल तुटली काहीच आपली, हे बघा पण हा तुटलाय. चला आता जास्त पुढे नाही जाता येणार कारण चप्पल तुटून गेली. हे बघा गाईस किती छान धरण दिसतंय. वाव, बरेच लोक खाली गेलेले आहेत. खाली जाण्यासाठी रोड आहे पण खाली इतकं जबरदस्त खोल आहे की वरती यायला भरपूर वेळ लागेल आपल्याला. मग जाऊयात आपण आता खाली. खरंच चप्पल पण तुटली आहे पण जावं तर लागेलच खाली आता गाईस. एवढ्या दूर आलोय आपण गावाहून. सो एन्जॉयमेंट केला पाहिजे. काय अमित, कसं आहे मग व्ह्यू? हा एक नंबर आहे. फक्त सांभाळून चाला इथं फक्त, कारण लई जबरदस्त आहे गाईस. पूर्ण डोंगरामध्ये. तिकडून कुठून चालला? तिकडून वाट नाही ना, तिकडून ये ह्या साईडने व्यवस्थित उतर. माकडासारखा उडे नको मारू. हे बघा गाईस पूर्ण डोंगर आहे गाईस. रस्ता नाही या साईडला पण तरी कुठं इथून थोडा रस्ता आहे. इकडे या साईडला आलोत आपण. इकडे पण इतकी गर्दी आहे पूर्ण जबरदस्त, कारण व्ह्यू इतका सुंदर आहे ना गाईस. प्रचंड प्रमाणामध्ये अजून पण लोकांना बघा तिकडनं अजून पण पर्यटक जे आहेत ते येताच आहे तिकडं. सो चला आता ह्या साईडला थांबू आपण. बराच वेळ थांबू मस्तपैकी इथं, कारण एवढी गर्दी ना इकडं जबरदस्त गाईस. आता आपण निघालोय आता आपल्याला परत तिकडे जाऊ. तिकडून नाही ना रोड, पडसान ना. इकडं इकडून जा ना आणि इकडून जावं लागेल परत. मग चला चलो गाईज आता रिटर्न चालू आहेत आपण. आता बाईककडे जाऊयात पण आधी बराच वेळ लागेल आपल्याला आता तिकडे जात. हे घेऊन आला तुम्ही देणार असं, भूक बी लागून गेली गाईज. चला खाऊ थोडंसं. पूर्ण खालून येऊन गेलो गाईज आम्ही. वरून रस्ता होता पण तो खूप दूर होता, इकडनं शॉर्टकट होता. सो शॉर्टकटमधनं आलो आम्ही. हा बघा बिस्किटचा पुडा पण आपण भरपूर खायला पण घेतलेलं आहे, पण सगळं स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेलं आहे. आता जाताना खाऊयात आपण मध्ये, कारण मध्ये पण अजून भरपूर लोकेशन आपल्याला भेटतील. सो ते लोकेशन पण आपल्याला पाहायला मिळतील गाईस. सो चला आता जाऊयात आपण खाली. भूक पण लागून गेली आता ना. खाली गेल्यानंतरच रिटर्न जाताना मध्ये जर एखादं चांगलं लोकेशन लागलं आपल्याला तर त्या ठिकाणी आपण थोडंसं नाश्ता ते पण करून घेऊ, कारण वेपर्स ते भरपूर आणलेले आहेत आपण. सो चला आता निघूयातच गाईस. फायनली आपण पोचलो आहोत तिथं. आता आपण रिटर्न जाऊयात आपल्या बाईककडे, कारण बराच वेळ पण होऊन गेलेला आहे. सो चला आता निघूयातच. थोड्याच वेळात बाईककडे जाऊयात आपण. त्यानंतर 4-4:30 वाजत आलेत आणि आपल्याला पुढे पण निघायचं आहे. सो 2 ते 2.5 तास लागून जातील आपल्याला गावाला पोचायला. सो त्याच्यामुळे लवकर निघूयात, कारण मध्ये जर एखादं लोकेशन आपल्याला मिळालं तर तिथं पण थांबायचं आहे. सो चला आता थोडा वेळ थांबू आपण इथं. या साईडला बघा गाईस माकड, छोटंसं मंकी. इकडे बघा बादल, त्याला बिस्किट खाऊ घालते. खाताय का? काय नाही फेकून दिलं, खा म्हणा. दे ना त्याला, घे ना. वाव गाईस, जय बजरंग बली. मोबाईल नको घेऊ फक्त गाईस. सो मंकी बघा गाईस, हे छान आहे. सो चला आता आपण जाऊयात. हे चला निघायचं का थांबतो थोडा टाइम अजून? अरे मोबाईल थोडा वेळ थांबू गाईस आणि मग निघूयात आपण. इकडे बघा छोटे छोटे मंकी आहेत, बरेच पिल्ले आहेत बघा इकडं.
काय खाल्लंय त्याने काय माहिती सगळे मला पण तसं वेळेस हा का सगळीच इथे बघा हे सगळे मक्की जे असतात ना कॉर्न सगळे कॉर्न खाऊ घालतायत त्यांना. हे बघा इकडे या साईडला पण एक छोटस मंकी बघा मक्की दिली त्याला खाण्यासाठी. हे बघा एक छोटं मंकी चाललंय तिकडे परत. फायनली आपलं बऱ्याच वेळ आपण इथं फिरलो आणि आता आपण चिवटी बारी जी आहे तिला सोडून बाय बाय करूयात. सो इकडे बघा हे व्हिडिओ काढतायत मंकीचे. सो चला आता फायनली आपण निघणार आहोत. बराच वेळ थांबलो 3-4 तास आपण इथे थांबलो. सो चला आता जाऊयात आपण रिटर्न. चला आता फायनली गाडी काढली त्याने निघूयातच आपण. पाहू शकता तुम्ही इकडं किती जबरदस्त प्रमाणाने गर्दी आहे गाईस. पूर्ण बघा तुम्ही गर्दी किती आहे. सो चला आता निघूयात चल बस. आपण वेफर्स आणि काही थोडं खाण्यासाठी आणलेलं होतं. सो मध्ये आपल्याला वेळच भेटला नाही. मग चला आता घेऊयात इथनं आणि मग आपण मस्तपैकी इथं बघा एकदम छान लोकेशन भेटलं आपल्याला. इथे जाऊन मस्त थोडंसं आता नाश्ता करूयात आपण खाऊन घेऊयात. त्याच्यामध्ये सगळं काढून घे सगळं काही वेफर्स थम्सअपची बॉटल मस्त वॉटर बॉटल आणि त्या पण आणल्यात पाण्याच्या बॉटल आणि त्या बी काढून घ्या. धरता येईल का दे माझ्या हातात. सो चला गाईस आपण निघूयात आता वरती मस्तपैकी जाऊयात. तिथं एकदम छान लोकेशन आहे आणि थोडं वेपर्स ते आणलेले आहेत कारण तिथं आपल्याला वेळच भेटला नाही आपल्याला म्हणजे नाश्ता करण्यासाठी फिरायला गेलो वरती. सो मग टाईमच भेटला नाही. सो आता मस्तपैकी जाऊयात आपण. इतकं छान लोकेशन आहे ना गाईस इथं बघा हे आलेत मस्तपैकी सगळ्या. चला आता उतरूच खा नीटा समावून पण इथं जागा आहे का नाही गाईस एकदम खतरनाक जागा इथनं. पण चला आता उतरावं तर लागेलच. हे गेलेत पुढे 2 जण. चला आपण जाऊयात त्यांच्या मागे. सो मस्त लोकेशन आहे. आता जाऊयात आपण तिथे आणि मस्तपैकी नाश्ता करूयात गाईस. डिसाईड करतायत तिकडनं जायचं की हिकडनं जायचं कारण इथं आहे वाट पण तिथनं जर वाट असेल ना तर जवळ पडेल आपल्याला ते कारण तिथं पाणी खूप जबरदस्त आहे. बादल गेलाय पुढं. काय बादल आहे का वाट का पाणी आहे काही नाही ना. चला गाईस इकडनं जावं लागेल कारण तिथनं पाणी खूप जास्त आहे. सो आपल्याला आता ह्या पाण्यामधनंच जावं लागेल. चला आता जाऊयात आपण. काय हे का बोर केलं फॅन का बोर केली वल्ली होईल म्हणून. चला काही हे बघा पाण्यातच निघूयात आपण आता. काय डायरेक्ट खाली वाहून जाऊ. मी तर काय पॅन्ट वरती केली नाही काही ओली होऊन जाईल पॅन्ट. पण चला आता जाऊयात मस्तपैकी. वाव काय छान व्ह्यू गाईस इकडनं बघा एकच नंबर व्ह्यू. चला बादल बी आला काहीच मागे फॅन वर करून घेतले तू बाकी झाला फक्त पण ते गेलं. चला काहीच इथं खूप जबरदस्त पाणी आहे. इथं जास्त पाणी आहे आता नीट आहे इथून बघा काहीच इथं पाणी कसं आहे. बागी जा एकमेकांना धरून. चला काहीच वरती पोहोचलो आपण आता. काय छान वातावरण आहे हे बघा. चला आता थोडंसं तिथं जावा बघा इथं सगळं ठेवून देऊ. चप्पल त्या काढल्या आहेत मस्तपैकी. आता बसूयात आपण. या साईडचा व्ह्यू बघा गाईस. वाव तिकडनं पाणी येतंय आणि मस्तपैकी आवाज येतोय आणि ह्या वातावरणात मस्तपैकी आपण आता थोडा वेळ नाश्ता करूयात. इथे बघा गाईस साप आहे स्नेक छोटासा आहे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा दगडावरती आहे. हे बघा कोणता साप आहे काय माहिती का नाव. बाबा खतरनाक गाईस बघा ना छोटंसं बच्चं आहे खूप जास्त मोठं नाही आहे. आता व्हिडिओ झूम केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं मोठं वाटत असेल पण एकदम छोटंसं बच्चं आहे ते जास्त मोठं नाही आहे. हे बघा या साईडला बघा गाईस मस्त बकऱ्यां त्या पण चरतायत हे बघा. सो चला आता आपण मस्तपैकी बसूयात थोडं नाश्ता करू गाईस. निसर्गरम्य वातावरणामध्ये नाश्ता करण्याची मजाच वेगळी गाईस. फक्त काहीतरी चपाती भाकरी पण पाहिजे होती मग अजून मजा आली असते. हे बघा ड्रिंक वगैरे नाही थम्सअप आहे गाईस. ड्रिंक इज इंज्युरियस टू हेल्थ.
आपल्या शरीरासाठी चांगले नसते ड्रिंक. चला आता मस्त पैकी या गाईज मस्त वेपर्स पण पडा ना. चलो हा ह्याच्यात टाक ना, ह्याच्यात मिक्स कर सगळं मस्त पैकी. चला काही सगळे आता वेपर्स ना एक थैल्यामध्ये मिक्स करू आपण. मिक्स केलं गेलं ना मग मस्त खायला एकदम छान लागेल. खूप दिवसानंतर फिरायला निघालो बाहेर आम्ही. संडे पण होता. सो चला म्हटलं फिरून येऊयात. आपला हा व्लॉग अपलोड व्हायला थोडे दिवसच लागतील, कारण ऑलरेडी आपला एक व्लॉग अजून आहे तो अपलोड करायचा बाकी आहे. तो अपलोड झाला की मग आपण हा व्लॉग अपलोड करणार आहोत. सो 2-3 दिवस लेटच होईल हा व्लॉग. या मस्त पैकी कोल्ड्रिंक्स आणलेली आहे. काय आहे टमाटर सॉस. वा गाईस थोडंफार चावम्याव झाला आपल्याला. मस्त आता बसले तिथं वरती. मी आलो खाली थोडंसं, म्हटलं चला बघूयात आपण कशा प्रकारे पाणी आहे. बघा किती जबरदस्त छोटस जागा आहे गाईस, पण इतकं जबरदस्त पाणी वाहतंय ना. बघा या साईडला कशा प्रकारे पाणी वाहतंय हे बघा. वाव. चला गाईज निघालोयत आपण आता. आता मध्ये काही कुठं जास्त थांबायचं नाही. बघूयात अजून पेलं ना पाणी. जाऊ दे ना आता, जाऊ दे ना, मध्ये लागेल ना आपल्याला. सो चला गाईज आता बराच वेळ होऊन गेलेला आहे. 4:30-5 वाजण्यात आलेले आहेत. खूप छान व्ह्यू आहे. सो आता मध्ये बघू अजून जर काही थोडंफार खाण्यासाठी जर काही भेटलं, कारण अजून पण थोडंसं नॉर्मल असं वाटतंय की भूक पूर्ण पोट भरलेलं नाही आपलं. सो मध्ये जर काही भेटलं तर खाण्यासाठी थोडं थांबूयात आणि मग आपण डायरेक्ट आता आपल्या गावाकडे निघूयात. जास्त वेळ टाइमपास नाही करावा लागणार, घरून पण फोन येऊन गेला. सो चला आता निघूयात. हे बघा हे 2 जण निघालेले आहेत. थोडं सामावून घ्यायचं. माझी चप्पल ऑलरेडी तुटलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा बघा बादल. सो आपण आता घराकडे निघालेले आहोत आणि आजचा व्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन व्लॉगसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.